सेशल्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जगातील सर्वात वृद्ध जोनाथन कासवाची घेतली भेट। जोनाथन कासवाचं वय 194 वर्ष इतकं असून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनं त्याला जगातील सर्वात वृद्ध जिवंत भूचर प्राणी म्हणून घोषित केलं। भाजपचे राज्यसभा खासदार रामराव वडकुतेंना भारत व्हर्च्युअल युनिव्हर्सिटीकडून मानद डॉक्टरेट प्रदान। सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल रामराव वडकुतेंचा गौरव। यवतमाळ दौऱ्यावर असलेले आदित्य आणि उद्धव ठाकरेंचं मनसेकडून स्वागत। राजू उंबरकर यांनी शाल आणि पुष्पगुच्छ देऊन केला सत्कार। इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेचा वार्षिक सभेमध्ये गोंधळ। विविध विषयांवरून संचालकांमध्ये झुंपली। सत्ताधारी गटातील 5 संचालक व्यासपीठाऐवजी सभासदांमध्ये बसल्यामुळे अंतर्गत दुफळी उघड। येऊर जंगलामध्ये वन विभागाकडून बांधण्यात येत असलेल्या भिंतीची जितेंद्र आव्हाडांकडून पाहणी। वनजमीन कोणाला तरी देण्यासाठीची ही सुपारी असल्याचा आव्हाडांचा वन विभागावर गंभीर आरोप। मार्च आणि एप्रिल मे महिन्यातील अवकाळी पाऊस आणि हवामान बदलामुळे बाधित शेतकऱ्यांसाठी 334 कोटींचा निधी मंजूर। मदत आणि पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांची माहिती। सांगलीचे आमदार सुधीर गाडगीळ यांच्या वाहनाचा रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावर अपघात। एअरबॅग्स तात्काळ उघडल्यामुळे मोठा अनर्थ टळला। दुचाकीला वाचवण्याच्या प्रयत्नामध्ये अपघात झाल्याची माहिती। रत्नागिरीच्या दापोली खेड मार्गावर पर्यटकांच्या कारची समोरासमोर धडक। अपघातामध्ये 6 जण जखमी। सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती। पोलिसांकडून घटनेचा पुढील तपास सुरू। लातूरच्या शिरूर आनंदपाळ तालुक्यातील शिवपूर गावातील ग्रामस्थ आक्रमक। एका ढाब्यावर अवैध दारू विक्री होत असून पोलीस तक्रारीकडे दुर्लक्ष करत असल्याचा संतप्त ग्रामस्थांचा आरोप। दारू विक्री तत्काळ बंद करण्याची गावातल्या महिलांची मागणी। वाशिमच्या रिसोड आणि मानोरा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाची हजेरी। पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहू लागले असून शेतांमध्ये देखील पाणी साचल्याची माहिती। खरीप पिकांना फायदा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी व्यक्त केलं समाधान।